महाराष्ट्रात 14 ते 27 ऑगस्ट दरम्यान कोणत्या जिल्ह्यात जास्त तर कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस होईल, याचा आपण अंदाज पाहूयात. हा अंदाज हवामान विभागाचा आहे. त्यासोबत आपण NCMR-WFचा सुद्धा मॉडेल अंदाज तुम्हाला देणार आहोत. नमस्कार, तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. तर सर्वात प्रथम मागचा जो काही आठवडा संपलेला आहे 12 तारखेला, तर त्या दरम्यान गोंदियाकडेच जे पाऊसमान आहे, ते सरासरीच्या तुलनेत थोडंसं जास्त झालं. म्हणजे सरासरीच्या आसपासच त्याला आपण म्हणू शकतो. तर नंदुरबार, सातारा इकडे सुद्धा हिरवा रंग दिसतोय. त्याला आपण सरासरीच्या आसपास म्हणू शकतो, पण त्यातही पाऊस थोडा अजून कमीच झाला. या व्यतिरिक्त गेल्या आठवड्यात संपूर्ण कोकण किनारपट्टीला सरासरीहून कमी पाऊस पुणे, सांगली, कोल्हापूर, धुळे, जळगाव, जालना, वाशिम, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी सुद्धा सरासरीहून पाऊसमान कमी झाला आणि पिवळ्या रंगातील जे जिल्हे आहेत, या पिवळ्या रंगातील जिल्ह्यांमध्ये पावसाची सरासरी खूप कमी म्हणजे सरासरीहून खूप कमी पाऊस या मागच्या आठवड्यात झाला. विभागणी पाहिलं तर कोकण गोव्यात 36% पावसाची कमी मागच्या आठवड्यात झाली. मध्य महाराष्ट्रात 52% पाऊस कमी झालेला आहे मागच्या आठवड्यात. मराठवाड्यात 70% कमी, विदर्भात 58% कमी, तर संपूर्ण महाराष्ट्रात 51% कमी पाऊस झालाय. ही आकडेवारी फक्त मागच्या आठवड्याची आहे. पूर्ण सीझनची, पूर्ण हंगामाची ही आकडेवारी नाहीये. आणि सध्या जर पाहिलं तर एक कमदाबाचं क्षेत्र जे विकसित झालं होतं बंगालच्या उपसागरात. अपेक्षेप्रमाणे ते तीव्र कमदाबाचं क्षेत्र झालं आणि त्याचं डिप्रेशन सुद्धा बनलंय आणि हे डिप्रेशन पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागामध्ये आहे. मान्सूनचा आस असलेला कमजोरपट्टा या सिस्टममधून गेलेला आहे आणि पुढील काही दिवसामध्ये हे जे काही डिप्रेशन आहे, ते अशा प्रकारे पश्चिम बंगाल होत झारखंडकडे येईल. झारखंडकडून छत्तीसगडच्या उत्तर भागाकडे येईल आणि तिथून पुढे मध्य प्रदेशच्या उत्तर-पूर्व भागाच्या आसपास येण्याचा अंदाज आहे. यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. म्हणजे थोडंसं दक्षिण किंवा थोडंसं दक्षिण उत्तरेकडे ही सिस्टम जाऊ शकते. पण एकंदरीत अशा प्रकारे त्याचा पुढील मार्ग राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे याचा प्रभाव आपल्याला विदर्भात तर नक्कीच पाहायला मिळणार आहे आणि राज्याच्या उत्तरेकडील भागाकडे सुद्धा याचा काही प्रमाणात प्रभाव हा दिसेल. कोकण किनारपट्टी घाटाकडे सुद्धा प्रभाव राहील याबाबत सुद्धा आपण आधीच अपडेट दिलेली आहे. त्यानंतर एक पुढची सिस्टम साधारणतः 20 ऑगस्ट नंतरच 22 ऑगस्टच्या आसपास किंवा 20 ऑगस्ट नंतर बनण्याची शक्यता आहे. पण त्याबाबत अजून कन्फर्मेशन नाही. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचे अपडेट्स देऊ. पण हे जे काही त्या सिस्टममुळं पाऊस वाढलाय पूर्व भारताच्या आसपास आणि नंतर एक आपल्या महाराष्ट्राकडे सुद्धा तो नक्की वाढणारच आहे. सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर राज्यात घाटाच्या आसपास ढगाळ हवामान काहीशा सरी, मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम सरी आहेत. खूप मुसळधार स्वरूपाचा पाऊस नाही, मात्र हलक्या सरी या पाहायला मिळतात. कोकणात सुद्धा मध्यम ते जोरदार सरी आहेत. विदर्भात इकडे यवतमाळ आहे. गडचिरोलीच्या दक्षिण भागात थोड्याफार पावसाच्या सरी आहेत. नागपूरचे काही भाग, भंडारा, गोंदियाच्या काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस सरी देणारे ढग आहेत विदर्भात. नंतर इकडे मराठवाड्यात जर पाहिलं तर बीडच्या आसपास किंवा धाराशिवचे दक्षिण भाग, सोलापूरच्या दक्षिण भागाकडे सुद्धा अशा प्रकारे थोडे-थोडे पावसाच्या सरी देणारे किंवा मध्यम सरी देणारे ढग दिसत आहेत. आणि एकूणच आज रात्रीचा अंदाज पाहिला तर घाटाच्या आसपास पाऊस तर चालूच राहील. कोकणातही अधून-मधून मध्यम ते जोरदार सरी बरसतील, पण खूप काळासाठी किंवा मुसळधार स्वरूपाच्या सरी कोकणात रात्रीसाठी तरी होताना दिसत नाहीत. रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान गोंदिया, गडचिरोलीच्या काही भागांमध्ये सुद्धा पाऊस थोडासा वाढेल, पण अजूनही त्याची व्याप्ती म्हणावी अशी नसेल. राज्याच्या अंतर्गत भागामध्ये विखुरलेल्या क्वचित काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी राहतील. खास करून नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, त्यानंतर धाराशिव, सोलापूरचे दक्षिण भाग, बीडचे काही भाग असतील या ठिकाणी. तसेच म्हणजे या भागामध्ये प्रामुख्याने सरी राहतील. नंदुरबार, धुळे, जळगावकडे सुद्धा काही प्रमाणात पावसाच्या सरी या रात्रीसाठी पाहायला मिळण्याची ही शक्यता दिसते. आणि जर उद्याचा अंदाज घेतला, आपण आठवड्याचा अंदाज पुढचा पाहूयाच, पण उद्याचा जर अंदाज घेतला, तर उद्या घाटाच्या आसपास मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर कोकणात मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार होऊ शकतो. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे उत्तर भाग मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, बुलढाणा, अकोला या ठिकाणी सार्वत्रिक नाही, मात्र काही ठिकाणी मध्यम किंवा हलक्याशा सरी होऊ शकतात. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात घाटाच्या पूर्वेकडील जो भाग आहे थोडासा या ठिकाणी सुद्धा मध्यम सरींची शक्यता आहे. तर राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी क्वचित हलका किंवा काही ठिकाणी थोड्याशा मध्यम सरी होण्याची शक्यता राहील आणि याही भागामध्ये पावसाची व्याप्ती सर्वदूर किंवा सार्वत्रिक राहील असा अंदाज नाहीये. आता आपण हवामान विभागाचा अंदाज पाहूयात. हा अंदाज हवामान विभागाचा आहे. हा बरोबर सुद्धा येऊ शकतो किंवा चुकीचा ठरू शकतो. पण जे काही हवामान विभागाने सांगितले ते आता तुम्हाला सांगतो. तर पहिला आठवडा आहे 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान. तर यात संपूर्ण कोकण किनारपट्टीला चांगला पाऊस पडण्याचा अंदाज दाखवतो. म्हणजे साधारणतः प्रत्येक दिवसाला 20 ते 40 मिलीमीटर पर्यंत पावसाच्या नोंदी राहतील असा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि इकडे विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणी दर दिवसाला 10 ते 20 मिलीमीटरच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. पण हा जो पाऊस असेल मध्य महाराष्ट्रातला, हा घाट विभागात विशेष करून आपल्याला पाहायला मिळेल. तर पूर्वेकडे त्याचा जोर हा कमीच राहील. त्यानंतर नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, सांगली, अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूरकडे साधारणतः 5 ते 10 मिलीमीटर प्रति दिवस इतक्या पावसाची शक्यता राहील. म्हणजे पुढच्या 7 दिवसासाठी आणि जो राहिलेला भाग आहे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर साधारणतः 1 ते 5 मिलीमीटर दिवसाला पाऊस होईल. म्हणजे असं नाही की प्रत्येक दिवशी तेवढा पाऊस होईल, पण हा जिल्ह्याने अंदाजाला जिल्ह्यामध्ये तेवढ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवली. आणि दुसरा जो नकाशा आहे त्याच्यामध्ये लाल रंग म्हणजे सरासरीहून 20 ते 60% पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे. पिवळा रंग म्हणजे 60% कमी पावसाच्या नोंदी होऊ शकतात. हिरवा रंग म्हणजे सरासरीच्या आसपास जरी असला तरी त्यामध्ये काय होईल, की सरासरीच्या आसपास म्हणजे तो 19% अधिक सुद्धा होऊ शकतो आणि 19% कमी पण होऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणचा जो अंदाज असेल, तो व्हॅरी करत जाईल. तो अचूकच जाईल असं नाही. थोडासा निळा रंग आहे 20 ते 60% अधिक आणि खूप जास्त डार्क निळा रंग आहे त्या ठिकाणी 60% पेक्षा जास्त प्रमाणात पाऊस त्या आठवड्यासाठीचा होईल. तर हा जो काही आठवडा असेल 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान त्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, पुणे, सातारा, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, उपनगर या ठिकाणी सरासरीहून खूपच जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, अमरावती, वर्धा, गडचिरोली सरासरीहून जास्त पावसाचा अंदाज आहे. जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना सरासरीच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर बीड, धाराशिव, लातूर आणि सोलापूर सरासरीहून पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज आहे. आणि हे आपल्याला लागूनच कर्नाटकचे भाग आहेत. बेळगाव सरासरीच्या आसपास आणि राहिलेले जे भाग आहेत बिदर, गुलबर्गा या भागामध्ये आपल्या किंवा विजापूर हा जो काही भाग आहे, सरासरीहून पाऊसमान या ठिकाणी कमीच राहण्याचा अंदाज आहे. हा पहिल्या आठवड्याचा अंदाज हवामान विभागाच्या मॉडेलनुसार झाला. पण NCMR-WFचं जे मॉडेल आहे त्याच्यानुसार पहिल्या आठवड्यात नागपूर, भंडारा, गोंदियाचे उत्तरेकडील भाग आहेत. सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून थोडासा जास्त पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर घाटाकडे सुद्धा सरासरीहून किंवा रत्नागिरीपर्यंत सरासरीहून जास्त पावसाचा अंदाज मॉडेल दाखवतंय. बाकी कोकणात पालघरचा थोडासा भाग वगळता संपूर्ण कोकणात सरासरीच्या आसपास, मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये सरासरीच्या आसपास आणि मराठवाड्याच्या पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये किंवा उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये आणि त्याला लागून असलेल्या बुलढाण्याच्या आसपासचा भाग आहे. तर या ठिकाणी सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता हे मॉडेल दाखवतंय. तर मराठवाड्याच्या नांदेड, लातूरच्या आसपासच्या भागामध्ये सरासरीहून कमी पाऊस दाखवतं हे मॉडेल. तर अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीकडे सुद्धा या मॉडेलनुसार पाऊस थोडासा कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर आपण पाहिलं, की हवामान विभागाचं मॉडेल तिथून पुढच्या आठवड्यासाठी म्हणजे 20 ते 27 तारखेच्या दरम्यान पाऊस काय दाखवतंय किंवा 21 ते 27 तारखेच्या दरम्यान पाऊस कसा दाखवतंय, हे जर पाहिलं तर कोकण किनारपट्टी, पुणे आणि कोल्हापूर पाऊसमान 10 ते 20 मिलीमीटर प्रति दिवसासारखं राहील. नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, त्यानंतर सातारा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर 5 ते 10 मिलीमीटरच्या आसपास पाऊसमान राहील दिवसाचे आणि राहिलेले सर्वच राज्यातील जिल्हे आहेत या ठिकाणी पाऊसमान 1 ते 5 मिलीमीटरच्या आसपासच राहण्याचा अंदाज आहे. आणि यावरून जर आपण सरासरीचा तुलनेचा नकाशा पाहिला, तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, उपनगर, नाशिक या ठिकाणी सरासरीहून जास्त पावसाचा अंदाज आहे. पण हा जो काही पाऊस होईल मध्य महाराष्ट्राचा, हा पट्टा जो निळा दाखवतोय, पण हा विशेष करून घाटातच पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर इकडे मुंबई, ठाणे, पालघरचा भाग दाखवतोय, नाशिक जास्त पावसाचा अंदाज दाखवतोय. त्यानंतर नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, गोव्याचा भाग आहे. नागपूर, भंडारा, गोंदियाचा भाग आहे. या ठिकाणी सुद्धा सरासरीहून जास्त पावसाची नोंद होईल असा अंदाज दिसतोय. आणि लांब पल्ल्याचे मॉडेल सुद्धा या ठिकाणी विदर्भाच्या उत्तर भागामध्ये दुसऱ्या आठवड्यात सुद्धा चांगला पाऊस दाखवत आहेत. तर 2 मॉडेल बऱ्यापैकी या ठिकाणी चांगला पाऊस दाखवत आहेत. इतर मॉडेल सुद्धा आणि राहिलेला भाग आहे धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, त्यानंतर इकडे हिंगोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि अहिल्यानगर सरासरीच्या आसपास म्हणजे थोडाफार कमी पण होऊ शकतो, थोडाफार जास्त पण होऊ शकतो. असा पाऊसमान राहील असं या ठिकाणचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, त्यानंतर इकडे परभणी, नांदेड सरासरीहून किंवा इकडे सांगली सरासरीहून कमी म्हणजे साधारणतः 20 ते 60% पर्यंत पावसात तूट राहू शकते. तर बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर या ठिकाणी 60% पेक्षा पाऊसमान कमी राहील म्हणजे
दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. पण हे आठवड्याचे अंदाज बदलत असतात. त्यामुळे तुम्ही दररोजचे अंदाज पाहत चला आणि आपल्याला लागून असलेल्या कर्नाटकच्या भागांमध्ये सुद्धा पाऊसमान सरासरीहून कमीच राहण्याचा अंदाज आहे. आणि दुसरं मॉडेल जे आहे NCMR-WFचं ते तर फक्त सोलापूरचा हा जो काही पर्जन्य छायाचा भाग आहे, सोलापूरचा पश्चिम भाग, त्यानंतर सोलापूरचा राहिलेला भाग सुद्धा दाखवतो आणि पुणे, सातारा, सांगलीचे पूर्वेकडील भाग. तर या ठिकाणी पाऊसमान सरासरीच्या आसपास दाखवते. इथली सरासरी आधीच कमी आहे. एखाद्या स्थानिक पातळीवरती स्थानिक ढगनिर्मिती होऊन जर पाऊस झाला, तर गडगडाट झाला, तर या ठिकाणी पाऊस होत असतो. तर तशी स्थिती ही NCMR-WFचं मॉडेल दाखवते. पण हवामान विभागाच्या मॉडेलमध्ये तसं काही या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे या दुसऱ्या आठवड्याच्या अंदाजात फार बदल सुद्धा होऊ शकतात आणि राज्याच्या इतर ठिकाणी हे मॉडेल पाऊसमान कमी दाखवते. बाकी पाहूयात आपण कुठले मॉडेल अचूक ठरते. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.